नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा भरपूर दिवसानंतर मी चाललो आहे बाहेर फिरायला. आम्हाला लागलेल्या आहेत सुट्ट्या आणि आज मी जात आहे पुण्याला माझ्या सिस्टरला भेटून तिथून लगेच उद्या आम्ही निघणार आमच्या गावाकडे शेगावला. मित्रांनो, प्रवास आमचा सुरूच आहे. आज वार शनिवार, दुपारचे जवळपास 2 वाजलेले आहेत. ऊन भरपूर आहे आणि सध्या आम्ही आहे टेंभुर्णीच्या इथे. जर तुम्ही आलात तर टेंभुर्णीला तुम्हाला भरपूर सारे फळ फ्रूट्स खायला मिळतील. पेरू, मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक स्पॉट दाखवला होता. पेरू घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. चिक्कू, पपई, टरबूज, वाळलेले बोरं, नारळ, आंबा, शेंगा, पेरू, उसाचा रस, गरम गरम उन्हामध्ये थंडगार उसाचा रस पिताना त्या हायवेचा आनंद घेत. तर मित्रांनो, पुण्यामध्ये येऊन सिस्टरला पिक करून सध्या मी आता माझ्या मामाच्या फ्लॅटवरती आलेलो आहे. आज रात्री आमच्या इकडे स्टे असणार आहे. सुंदर असं वातावरण आणि थंडगार हवा आहे. ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा वातावरण खूप छान आहे. तामिनी घाट वगैरे जायचं असेल तर या साईडने जावं लागतं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज दुसरा दिवस. आज आम्ही माझ्या मामाच्या घरून निघत आहेत आमच्या गावाला शेगावला. सकाळीच सगळं रेडी होऊन आवरून आम्ही तिथून निघालो आहेत. नवोदय विद्यालय पुणे आमच्या रूटला जाता जाता मध्येच नवोदय विद्यालय पुणे इथं इथले जे प्राचार्य आहेत ते माझे शिक्षक होते. तर पप्पा म्हणले की त्यांना भेटून जाऊ आपण. जस्ट मी नवोदयमध्ये आलो. खूप सुंदर असा कॅम्पस आहे जवाहर नवोदय विद्यालय पुणे. शिक्रापूरमध्ये असतं हे. शिक्रापूरमध्ये लोकेशन आहे याचं. सध्या आम्ही आहोत अहिल्यानगरमधील हा ब्रिज. या ब्रिजवरून आम्ही आहे छत्रपती संभाजीनगरकडे निघत आहोत आणि तिथून समृद्धी हायवे पकडून. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवसाचा सकाळी सुरू झालेला प्रवास अहिल्यानगरवरून संभाजीनगर बायपास आणि आता इथून आम्ही समृद्धी महामार्गाने जाणार आहे शेगावकडे. सध्या आम्ही संभाजीनगर बायपास रोडने आहे. किती लांब आहे समृद्धी? दूर आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरकडून नागपूर जाण्यासाठी समृद्धी महामार्ग बनलेला आहे. त्याच रोडने मी सध्या जात आहे. आता या रोडवरती फर्स्ट टाइम माझी ट्रॅव्हलिंग असणार आहे.